चेंडू हा देखील गॅप मध्ये चालला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न पडलेत अपुरे आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय बॅक टू बॅकचा दुसरा मोठा स्ट्रोक, 4 धावा चौकार. आपण पाहताय डावखुरे आताचे बॅटर अर्थातच संतोष वैयक्तिक 27 वर फलंदाजी करतायत आणि संघाच्या धावफलका जर विचार केला तर 32च्या घरामध्ये 34च्या घरामध्ये ऍक्च्युअली नेऊन ठेवले. हा चेंडू मात्र बॅटची बाहेरची कडा हलक्या हाताने त्या ठिकाणी कट केलाय, चेंडूला सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना जाऊन आता पोहोचलंय ते म्हणजेच 35च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इकडनं दुसरं संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 35 आहेत. काय सुरुवात केली आहे, धडाक्यात सुरुवात केली आहे या दोन्ही बॅटरनं. एक गडी जरूर बाद झालाय, परंतु जर एका बाजूने विचार केला तर एक वन साइड किल्ला लढवत असताना आपण पाहतायत बॅटर संतोष. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. खेळाडू कक्षामधनं आपण पाणी घेऊन जायचंय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. तिसऱ्या षटकाकरिता आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरन हर्षल येत आहेत. हर्षल भोईर आलेत. आपण पाहतायत कूल मॅन हरेश ठाकरे. मैदानावरती सामना किती गरम असू द्या परंतु ते कूल असतात, कारण एक जबरदस्त बॅटर आहेत, ते एक जबरदस्त खेळाडू आहेत. सातत्याने अनेक वर्ष क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांनी देखील गाजवली आहेत. संतोष चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना दिसलेत, परंतु इकडे चॅलेंज मोठं असेल कारण यंगस्टरच्या विरुद्ध आता बॅटिंग करायची आहे. कारण यंगस्टरकडे वेग असतं, त्या पद्धतीने जर विचार केला तर चांगली लेंथ लाईन. या दरम्यान चेंडू चांगला होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव पूर्ण होतीये. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना आता जाऊन पोहोचले 36च्या घरामध्ये. हर्षल भोईर जर इकडनं मात्र हॅट्रिक पूर्ण करतायत तर प्रफुल्ल ठाकरे यांच्याकडनं आपण पाहतायत 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतायत. सध्याच्या घडलं तरी प्रगतीपथावर आहे. चला वेल कमी खर्च करायचं आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि इकडनं 11 क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बसलाय. दुसरा बॅटरला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. आपण पाहतायत महेश ठाकरे यांच्या माध्यमातून आता मात्र प्रणय याला पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आणि जर तुम्ही षटकार हॅट्रिक पूर्ण करतायत तर इकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यानचा पहिला चेंडू फुलटॉस होता. पर्वणी होती बॅटरकडे ॲक्च्युली या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची, परंतु ते पर्वणीला स्वीकारू शकले नाहीयेत. बॅटची कडा लागली आहे, कोणत्याही पद्धतीची धाव या चेंडूवर येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या दरम्यानचा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. धाव इकडनं मात्र अवमांतर प्राप्त होतीये.
नवीन आलेले बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहेत. या दरम्यान चेंडू मात्र फुल टॉस आहे. चेंडूला खेळून काढले. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं. पोहोचलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर पोहोचलेत. अगदी महत्त्वपूर्ण विकेट आहे ज्यांना शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे कारण त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर एकतर्फे फलंदाजी करताना दिसलेत संतोष. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक आता 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 39च्या घरामध्ये ॲक्च्युली जाऊन पोहोचले. या दरम्यान चेंडू मात्र फटका स्टेट बॅटने खेळून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? इकडनं एकाच धावेवर समाधान मानलं जातं. या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि काय फटकेबाजी केली आहे या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं संतोषनं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचे. एका बाजूनं ओम साई दाबा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच क्रिशय एंटरप्राइजेस. आपण पाहता इकडनं मात्र षटक क्रमांक संपले. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस जर आपण विचार केला धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 40 धावा धावफलकावर लागले जात आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक कडे आपण बोलतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी हे जीवनावश्यक आहे खऱ्या अर्थानं आणि दुपारचं सत्र गरमीचा महिना सध्याच्या घडला तरी जर आपण विचार केला तर खूप जास्त या ठिकाणी मात्र उन्हाचा कडाका आहे. या ठिकाणी जर आपल्याला पाण्याची आवश्यकता पडली तर पूर्तता केली जाईल. षटक कोणतंही असू द्या कारण ही गावची प्रीमियर लीग आहे. षटक क्रमांक आपण पाहत आहेत चौथं घेऊन गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहतोय सुभाष ठाकरे. बुम बुम सुभाष ठाकरे आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरनं आलेत. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन. पहिला चेंडू फुल टॉस आहे. अडबा बॅटनं इकडनं मात्र या फटक्यामध्ये ताकद जोखू शकले नाही आहेत. एकदा पूर्ण होतीये. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाही आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजेच 41 41च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन आदलतो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा इकडनं सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना 43च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 30 वर फलंदाजी करतायत. 12 चेंडूंचा खेळ केलाय संतोष यानं.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न, इकडनं मात्र बॅटरला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. चांगला चेंडू इकडनं हाताला गेलाय, चांगल्या लेंथवर हाताला गेला. आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूची लेंथ होती. फलंदाजाने पुढे येत खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये, कोणत्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बोटं फिरवली आहे चेंडूवर. क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 2 धावा तिकडे पूर्ण झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा धोका तिकडे मात्र निर्माण झालाय आणि बॅटरला देखील जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये हदरा बसलाय. फलंदाज जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र प्रणयला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. प्रणय ठाकरे इज अ बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर आपण पाहतायत यतीश ठाकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. थोडे लेट आलेत ॲक्च्युली. ज्या अनुषंगानं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा बनत होत्या, यतीशचं लवकर येणं गरजेचं होतं का? यतीश थोडेसे थांबलेत, कारण शेवटच्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग त्यांच्या माध्यमातून करण्याचा विचार त्यानं केला आणि सध्याच्या घडीला तरी यतीश आलेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र उडवलाय स्टेट बॅटनं. फटका जबरदस्त आहे. लॉंग रेंजमध्ये खेळला गेला हा स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून. यतीश ठाकरेचा हा तडाखा. चेंडू सीमारेषा पार. सुभाष ठाकरेच्या विरुद्ध आक्रमण. 6 धावा षटकार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकारानं सुरुवात केली आहे इकडनं बॅटर यतीश ठाकरेनं. चांगला बॅटर आहे, चांगली फलंदाजी करण्याकरता यांना देखील ओळखलं जातं यतीश ठाकरे यांना. हा चेंडू फुल टॉस आहे, मिस केलाय. लाईन मिस केली आहे चेंडूची. निर्धाव चेंडूची सांगता होती. यतीश आता स्वतःवरच निराश आहेत, कारण इकडे काय घडलंय. फुलटॉस चेंडू होता, पर्वणी होती बॅटरकडे, परंतु त्या पर्वणीचा समाचार उचलू शकला नाहीये. नेक्स्ट मॅच चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचे. दोन्ही संघाचे कर्णधार सातत्याने आम्हाला वारंवार या ठिकाणी सूचना द्यायला लावू नका. रेडी राहायचं आहे आपण आपल्या टीमसह. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 51 51 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं संपलंय. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. आपण पाहतायत उमेशजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ठाकूरपाडा टीम जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरते तेव्हा तेव्हा चांगल्या पद्धतीने त्यांचा सपोर्ट टीमला असतो. चांगले समर्थक आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत ऋषभ ठाकरे गोलंदाजी मार्कवर आलेत. ऋषभ जर आदेश ठाकरे आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर आलेत. ऋषभ ठाकरे यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान चेंडू इकडनं चेंडूला थोडासा बाहेरच्या बाजूने वळवलाय. बोटांची जादू इकडनं दाखवली आहे गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यतीश ठाकरे जर हॅट्रिक साधतायत षटकारांचे देवा ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू या दरम्यान चाललाय गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल धाव आली आहे. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय 52 52च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचे 4 चेंडू येणं बाकी आहे. हा चेंडू फुल टॉस आहे स्टेट बॅटनं.
लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करताय. जेल झाली आहे ड्रॉप. जेल ड्रॉप झाली आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इकडे मोठा आदरा देण्याचं संधी होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजाचा फटका फसला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करत होते, त्यांच्या माध्यमातून चुकी झाली आहे. ही चुकी किती महागात पडेल ते मात्र पाहण्यायोग्य राहील, कारण यतीश ठाकरे एक जबरदस्त बॅटर आहेत. उडवलाय स्टेट बॅटनं लॉंग ऑफला डोक्यावरून फेकलाय. सीमारेषा पार आला यतीश ठाकरेचा हा तडाका. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा षटकार. कर्णधार आपण यायचे. क्रिशा 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. नेक्स्ट बॉल. व्हाट अ शॉट. वन्स मोर बिग हिट. व्हाट अ बॅटिंग. फंटास्टिक फॅब्युलस बॅटिंग बाय यतीश ठाकरे इज ऑन द फायर. काय फटका एक्झिक्यूट केलाय. नो लुक स्ट्रोक. काय अंदाज आहे, काय टायमिंग आहे. चेंडूकडे पाहिलं देखील नाही जेव्हा फटका एक्झिक्यूट केला. एक चुकी किती महागात ठरू शकते ते इकडनं मात्र यतीशनं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. हा चेंडू सोडलाय. दबाव, प्रेशर, ज्या पद्धतीनं प्रेशर कुकरची शिटी वाजते ना त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आता मात्र घाम फोडलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या गोलंदाजाला. यतीश ठाकरेनं चुकी कशा पद्धतीने महागात पडली जाते ते इकडनं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं यतीशनं. बॅक टू बॅक तिसरा चेंडू आता मात्र हवेत गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. पकडला गेलाय झेल. शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव येणार नाहीये. फलंदाज झालाय बाद. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण विचार केलं तर धाव फलकावरती धावा जे आहेत ते लागल्या गेलेत 65. 65 धावा धाव फलकावर लागले गेले. 66 धावांचा आता मात्र टार्गेट समोर सेट केलं गेलं. पाहूया 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. तोपर्यंत जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचची नाणेफेकी करण्याकरिता. आपण पाहतायत आपल्या मान्यवर कक्षामध्ये सुभाषजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत. साहेब आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. त्याचबरोबर आपण जर दिनेशजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेब आपण देखील यायचं नाणेफेकी करण्याकरिता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं नाणेफेकी कक्षामध्ये. आपण लगेच करून घेतोय नाणेफेकी. सामना क्रमांक 5व्या सामन्याची नाणेफेकी. चला या मॅचची नाणेफेकी लगेच आपण करून घेतोय. मान्यवर पाहुणे आपल्या समवेत उपस्थित आहेत. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र नाणेफेकी करून घेतोय. साई धावा संघाचे कर्णधार या ठिकाणी मात्र कॉल करतायत. हेड असं कॉल आहे आणि या ठिकाणी मात्र काटा आलाय, टेल आलाय. पाहुण्यांनी या ठिकाणी मात्र दोन्ही या ठिकाणी कर्णधारांची भेट घ्यायची आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. नाणेफेकी जर पाहिली तर जिंकली आहे. दोन्ही संघ दमदार आहेत. दोन्ही संघांकडे चांगली स्ट्रेंथ आहे, चांगलं खेळ आहे, चांगलं क्रिकेट आहे. नाणेफेकी जिंकलात एकंदरीत जर विचार केला तर ठाकूरपाडा प्रीमियर लीग पहिल्यांदाच आयोजित केलं गेलं आहे. ज्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी मात्र खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे, कारण प्रीमियर लीग सध्याच्या घडीला सर्वच गावोगाव खेळवली जाते आणि ज्या पद्धतीने आयोजन नियोजन केलं आहे, काय म्हणणं असेल ठाकूरपाडा गावच्या या आयोजनाबद्दल? आता ठाकूरपाडा प्रीमियर लीग ही प्रथमच चालू झालेली आहे. बघू आता अजून पुढे वर्षी पण याच्याहून चांगलं करावं आणि स्पॉन्सरशिप अजून 2-3 वाढवाव्यात, जेणेकरून दुसरे जे प्लेयर आहेत त्यांना पण खेळण्याची संधी मिळेल. नक्कीच कारण अनेक खेळाडू आहेत त्यांना खेळण्याची संधी या ठिकाणी मिळाली नाही आहे यंदाच्या वर्षी. पुढच्या अंगावामध्ये अजून यंगस्टर रेडी होतील, त्यांना देखील खेळण्याची संधी भेटेल. नाणेफेकी जिंकल्यात निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इकडनं मात्र घेतलंय. क्षेत्ररक्षण करत असताना
विरोधी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंगमध्ये? कमीत कमी धावापर्यंत रोखणे. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर साई दाबा संघाचे ओनर देखील आपण आहात आणि या ठिकाणी मात्र आपला संघ पहिला सामना खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आता मात्र रेडी झालाय. एकंदरीत जर विचार केला मैदानावरती अनेक सामने चांगल्या पद्धतीनं रंगले गेले, पण तुमच्या संघाची सर्वात जास्त चर्चा आहे की हा संघ सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये सर्वात बेस्ट संघ वाटतोय आणि त्या पद्धतीचं बेस्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच माझ्या खेळाडूंना मुलांवर एवढा विश्वास आहे. चांगल्यात चांगलं खेळू आणि प्रदर्शन चांगला करू आम्ही. नक्कीच बॅटिंग करायची इनिंग इकडनं मात्र फर्स्ट इनिंगमध्ये आपल्याला बॅटिंग करायची. नाणेफेकी जिंकून विरोधी संघानं संघाच्या कर्णधारांना क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांमध्ये? ते पण चांगले खेळाडू आहे, आमचे पण चांगले खेळाडू आहे. चांगला स्कोअर देऊ त्यांना आम्ही. आणि मी प्रथम धन्यवाद देतो हरेश ठाकरे, राहुल ठाकरे, देवा ठाकूर का यावी खरोखर इथे आयोजन केला, आमच्या मनासारखं केला. आम्ही स्पॉन्सर असताना मनासारखं केला आणि प्रत्येक वर्षी ही टुर्नामेंट ठाकूरवाड प्रीमियर लीग होणार म्हणजे होणार आणि सर्व खेळाडू खेळणार. यावर्षी 6 जण आहे, पुढच्याला नक्कीच 8 तरी ओनर होणार आहे. नक्कीच जर आपण विचार केला तर गावाचा संघ सातत्याने बाहेर खेळत असतो. ग्रामीण क्रिकेट अनेक स्पर्धा ठाकूरपाडा संघ देखील गाजवत असतो. परंतु एकंदरीत जर हा प्रश्न गावासमोर उभा राहिला की अनेक खेळाडू असे असतात की जे चांगला खेळ करून देखील पुढे येत नसतात, ही त्यांच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगली संधी आहे. आणि इकडनं यंगस्टरसाठी काय तुमचं मत असेल की यंगस्टरने कशा पद्धतीने चांगला खेळ करावा आणि पुढे जावं? नक्कीच आतापर्यंत तर 4 खेळाडू आमचे यंगस्टर चांगल्यापैकी केले. लवेश झाला, बॉबी झाला, त्यानंतर आता वेदू झाला, अजून 2-3 खेळाडू चांगले आहे. माझ्यात पण अजून 2 खेळाडू चांगले आहे. बघू आता काय करतात, त्याच्या हातात आहे आणि करणार ते. आम्ही पूर्ण विश्वास देतो की माझ्या पोरांवर पूर्ण विश्वास आहे आणि 1 नंबर स्पर्धा होणार आहे. नक्कीच चांगलं स्पीच या ठिकाणी दिलं. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला आणि धन्यवाद. आपण या ठिकाणी मात्र आपलं स्पीच आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. चला जाऊया मॅचकडे. सामन्याला होतीये सुरुवात. आपल्या समवेत द पॉवरफुल कॉमेंटेटर पवार, सुनीलजी पवार सर. अनेक अनेक धन्यवाद वॉइस ऑफ भिवंडी हर्ष. तर सामना निश्चित सोपर नसणार नाही आहे, कारण की दोन्ही टीमची जर बॅटिंग पाहिली आपण खूप तगडी बॅटिंग आहे. हा जो आपण सामना पाहतोय ना, इथं मात्र निश्चित गावदी स्पोर्ट या टीमकडे थोडंसं कडवं आव्हान असेल, कारण की 5 षटकामध्ये पाहतोय 66 धावाचं हे आव्हान सर जर करायचं असेल तर येणाऱ्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. 40+ जे खेळाडू आहेत, सोनू ठाकरेसाठी सुवर्ण संधी असेल. चौकारीची हॅट्रिक, षटकारीची हॅट्रिक जर सोनू आपण पूर्ण करतायत तर ऋषभ ठाकरे यांच्याकडून 500 रुपये दिले जाईल. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. उच्च कोटीचा 40+ खेळाडू पाहतोय आपण. तालुका क्रिकेटमध्ये कित्येक मैदाने गाजवली संतोष ठाकरे यांनी. त्यांच्या विरुद्ध मात्र बॅटिंग करणं सोपं नाही आहे. त्यासाठी भगवान ठाकरेला मात्र हाय क्वालिटीचं प्रदर्शन करावं लागेल. संतोष ठाकरे अतिशय चांगलं दर्जेदार ऑलराऊंडर पाहतोय आपण. यावेळेस पात्र टर्न केलं चेंडूला पाहतोय आपण. धोका निर्माण झालाय, मात्र यतीश यांचं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय आणि त्याच बळावर मात्र एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. चांगली सुरुवात म्हणता येणार आहे. एक सिंगलने आता मात्र भगवान आपलं खातं उघडतोय. टीमचं खातं उघडलं गेलं. आता मात्र आक्रमण करावं लागेल सोनू ठाकरे या बॅटरला. चौकाराची हॅट्रिक किंवा षटकाराची हॅट्रिक जर मारता आपण तर ऋषभ ठाकरेकडून 500 रुपये. ओहो, हा फटका चांगला आहे की फटका फसला आहे आणि चांगलं अप्रतिम झेल टिपल्या गेलं. तिथं मात्र उभा होता राहुल आणि पट्टीचा प्रवास करावा लागेल. इथं मात्र बॅटर सोनू याला
गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन क्रमांक 3वर पाहतोय रोशन. अतिशय चांगला हा बॅटर पाहतोय आपण. आता मात्र निश्चित त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा असेल गावदी स्पोर्ट या टीमला. सोडून दिले चेंडू लाईन कुठे चेक करतील पंच, पण अतिशय अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम चेंडू वाईड यॉर्कर चेंडू हाताळला गेला आणि आता मात्र एक एक धावेसाठी संघर्ष करताना गावदी स्पोर्ट टीमचे बॅटर. मित्रांनो, आपण ठाकूरपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं पाहत आहेत आणि जकास A1 क्वालिटीचं आयोजन म्हणतात ना, ठाकरे आयोजन. हो, परत एकदा अतिशय अप्रतिम. संतोष याला फटकेबाजी करणे एवढं सोपं नाही आहे. काय अतिशय दबाव टाकला गेला आता मात्र पहिल्या षटकामध्ये. इथून मात्र नक्की 2 बॅटर अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित, ते म्हणजे कुलमॅन हरेश आणि बुम सुभाष ठाकरे. अतिशय प्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग सध्या तरी पाहतोय, पण फक्त आणि फक्त 1 धाव एका गडीच्या मोबदल्यामध्ये. रोशन स्पर्धा पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज सर्कलच्या आतमध्ये. ओ माय गॉड, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळाले, रोशनला जीवनदान मिळाले. आणि पाहतोय ओम की आपण प्रत्येक बॅटरला जिथं जीवनदान मिळाले तिथं मात्र 2-2 षटकार सर्वांनी ठोकलेले आहेत. आता मात्र रोशन किती मारेल हे भाकीत करणं उचित ठरणार नाही. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण दयनीय स्थिती म्हणता येईल. 66 धावाचं टार्गेट स्वीकारताना गावदी स्पोर्ट टीमची नाजूक स्थिती. टीम मीटिंग कमी करा, कारण की आपण नाईटला सुद्धा आज ठाकूरपाडाचं आयोजन 40+ खास बुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण नो डाऊट अनंत बुवा ठाकरे चषक 2025 ही डे नाईटची स्पर्धा असेल. नाईटची अखंड नाईट आणि प्रीमियर लीग म्हणून ऐकून जर विचार केला, टेनिस क्रिकेटचा जर विचार केला आपण, ठाकूरपाडा गावचा कप पहिलेच वेळेस असा डबल धमाका पाहतोय आपण. राहुल सज्ज होताना व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि P2चं षटक हाताळण्यासाठी. बॅटिंगवर रोशन पाहतोय आपण, एक चांगला बॅटर. नॉन स्ट्राईकला 40+चा भगवान ठाकरे. चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की तुमच्यासमोर जेव्हा आव्हान मोठं असते ना, प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं गरजेचं असते. जर हवाई फायर मारता येत नाही तर तुम्हाला टेक्निकली क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करावं लागेल. ओ, चेंडू मात्र जातोय मिड ऑनला आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. या एका दोन्ही टीमची धावसंख्या पुढे सरकते 3. एक बाद. व्यासपीठावर आमचे काही क्रिकेटर फुल एन्जॉय करताना, त्यामध्ये कल्पेश, महाराष्ट्र पोलीस महेश दादा ठाकरे याच मात्र चेंडूला टर्न केले. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी करताना धोका निर्माण झालाय, मात्र वेगात इथं मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. आज कमाल आणि धमालीचा खेळ दाखवला खास महेश ठाकरे कंपनी या टीमने. पहिले 2 सामने सहज खिशात घातले. आता मात्र निश्चित संघर्ष करावा लागेल बाकीच्या टीमला टॉप 4मध्ये पोहोचण्यासाठी. गोलंदाज राहुल हा मात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय. ठीक आपल्या समोर चेंडू येताना पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण. आता मात्र दुसऱ्या धावची मागणी करताना धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र निश्चित पाहतोय की पंचाचा बोट आकाशाकडे आहे का. यस यस, रोशन बाद झालंय. अतिघाई संकटात नाही म्हणतात आणि अतिघाई करणं गरजेचं होतं, कारण की हा चेहरा आपण पाहतोय आता मात्र. कुलमॅन हरेश ठाकरे कुलमॅन खेळपट्टीकडे येताना मोठी जबाबदारी घेऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईकला राहील. आमचे गणपत शेठ खूप फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण आणि आमचे खास मित्रसुद्धा आहेत. यानंतर अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल पाहतोय आपण. ओम से डाबा विपक्ष क्रिशे 11. एक दर्जेदार संघ पहिला सामना अतिशय सुंदर जिंकून आपल्या गुणाची पाटी उघडली होती. आमचे देवा ठाकूर यांच्याकडून जर हरेश कुलमॅनला षटकाराची अटी पूर्ण करतोय तर रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल. आज लागोपाठ 4 षटकार ठोकण्याचा कीर्तिमान या टीपीएल मध्ये ज्यांनी केलं, महेश ठाकरे यांनी रोख रक्कम 1555 रुपये सुद्धा घेतलेले आहेत. फुल टॉस चांगला फटका आहे, खाली क्षेत्र शोधून काढलाय. अतिशय वेगा चेंडू स्कोर लेगकडे
निघून जाईल. सीमा पार आला ह्या दणदणीत चौकार. यावेळेस पातळीची आता मात्र धावबाची संधी आहे. इथं मात्र चेंडूला शोधत बसले. हे बघा इथं मात्र डायरेक्ट निर्णय आहे. तुम्ही भांडू नका एकमेकाला. चला चला ही कुलमॅन स्पर्धा आपली आहे. हे पण म्हणणं बरोबर आहे. कुलमॅन एक सूचना आहे. जबरदस्त जर विकेट टाकत असेल मग त्याला काय करायचंय. एक मिनिट हा तेच आम्ही निर्णय घेतो. जर जबरदस्ती विकेट फेकत असेल त्यासाठी काही पेनल्टी वगैरे आहे का. यस नो. आणि खेळाडू आपल्याला बाद करणं गरजेचं आहे. पण ही शेवटची सूचना असेल इथे मात्र यतिशान कंपनी या टीमला. सज्ज होताना यावेळेस पाहता अतिशय क्लास फटका इनसाइड आउट. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आला या दणदणीत चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 15. इथून मात्र खडतर आव्हान आहे. अजून आमची स्कोरर युवराज किने आम्हाला सांगतायत की येणारे 18 चेंडूंनी तब्बल 51 धावेची आवश्यकता आहे. प्रेम इंटरब्रेट टीमचे राखीव खेळाडू मित अतिशय फुल टेन्शनमध्ये पहिल्या सामन्यापासून पाहतोय आपण. त्याच्यासमोर आमचे सागरचे चिरंजीव चला वेळेचा भान ठेवायचा आपण लगेच कारण की नंतर अजून बरेचसे सामने खेळायचे बाकी आहेत. यानंतर कृषी 11 विपक्ष ओमसे डाबा काटेकी टक्कर. ओमसे डाबा या टीमचा पहिला सामना असेल आणि कृषी 11 या टीमचं वर्चस्व दबदबा कायम होता. बॉलर प्रणय आले. एक चांगला हाय क्वालिटीचा हा वेगवान गोलंदाज आहे. पण समोर त्या सामन्यामध्ये महेश ठाकरे होता. आणि महेश दादा मी जेव्हा जेव्हा हे सांगतोय ना जेव्हा जेव्हा काय चांगला बॅटर असतो ना मात्र एखादा गोलंदाज थोडंसं वेगळ्या डिस्प्यूटमध्ये पाहायला मिळतोय. कारण की जेव्हा एक फटका बसला त्याच्यावर मानसिक दबाव असतो. नावाचा पण सुद्धा दबदबा कायम असतोय. आता या इनिंगमध्ये प्रणय कशा प्रकारे बॉलिंग करेल. समोर भगवान ठाकरे. चला आपण वेळ कमी खर्च करा विनंती असेल. क्षेत्ररक्षणची विरचना पाहूया आपण. पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि आमच्या ठीक लॉंग ऑफ बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू सफल झाला होता. हा चेंडू चांगला होता. वेगवान चेंडू पाहतोय आपण. मधल्या यष्टीच्या वरतून निघून गेलाय. चांगली सुरुवात प्रणय करतोय. सज्ज होताना गोलंदाज प्रणय ठाकरे मारा करते. राईट अमोर द विकेट. सफल झाला याच पात्र. एक सिंगल. या एका दरम्यान टीमची धावसंख्या पुढे सकते 16. अजून 50 धावीची आवश्यकता आहे. आणि इथून मात्र रणजित तुमच्या खेळाडू कक्षामध्ये एक वादळ असून आहे. म्हणतात ना शांततापूर्वी त्यानंतर मात्र वादळ येण्याची दाट शक्यता असते. गोलंदाज सज्ज होताना प्रणय. याच पात्रा फटका. उंच उंच लांबी कमी आणि हातात. कुलमॅन बाद होतोय कारण की
प्रत्येक चेंडूवर रन रेट वाढत चाललाय आता. आता मात्र बुमबुम सुभाष ठाकरे खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. त्याच्यात माध्यमातून मित्रांनो अष्टविनायक 40+ टीम आणि बुमबुम सुभाष ठाकरेंच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा आपण आजपासून पाहणार आहोत. षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली बुमबुम सुभाष ठाकरे यांनी तर देवा यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. पण समोर अजून एक महान खेळाडू, षटकार किंग का म्हणतात, बुमबुम का म्हणतात, भिवंडीने आउट ऑफ भिवंडीच्या बाहेरच्या बॅटरचा नावाचा डंका आहे. तोच बॅटर इथे मात्र आपल्या गावाच्या प्रीमियर लीगमध्ये आपल्या टीमच्या माध्यमातून बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टीवर आल्या पावली हा धमाका पाहतोय आपण. का आतुरतेने वाट पाहत होता की मी कधी येईल. पहिल्या चेंडूला षटकार. सन्नाटेदार हा फटका पाहिजे लोअर फुलटॉस ओळखले परकले आणि वाईडिस पंडित विकेटने स्क्युलेच्या वरतून या चेंडूला पाठवले षटकार. षटकारांनी खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 22. अजून विजय खूप लांब आहे या टीमसाठी. पाहतोय आपण गावदी स्पोर्ट संघ सध्या तरी अडचणीत सापडलाय असं म्हटलं तर वागवत ठरणार नाहीये. पण खेळपट्टीवर सुभाष ठाकरे नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. अजून एक याच पात्र मिश्क्यू हुकचा फटका पाहतोय पण खाली क्षेत्र आहे. चेंडू मात्र निघून जाईल का. आणि होय, बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आणि या चेंडू आला हा चौकार. सर्वात महागडा गोलंदाज जर पाहिला आपण आजच्या दिवसामध्ये निश्चित तर प्रणयच्या नावावर हा रेकॉर्ड चाललाय. 4 मध्ये 4. त्यानंतर मात्र जर विचार केला पण सर्वात जास्त एका षटकाच्या कोट्यामध्ये धावा देण्याचा कीर्तिमान सुद्धा या TPL मध्ये याच बॉलरच्या नावावर सध्या आहे. 4 चेंडूवर 4 षटकार ठोकण्याचा कीर्तिमान महेश ठाकरे. विकेट हॅट्रिकसाठी किरण महाराज ठाकरे. चौकाराच्या हॅट्रिकसाठी रुपेश. धावसंख्या चौकारांनी पाहतोय आपण 26 वर पोहोचते. अजून 40 पाहिजेत. 13 चेंडू 40. 5 मोठे फटके, 5 बिग मारावे लागेल सुभाष ठाकरे या बॅटरला. त्यातून एक कमी झालाय. अजून अप्रतिम KDK कडक आला तुफानी षटकार. जसे जसे फटके बॉलवर पडतात ना तसे तसे हृदयाची ठोके मिच्चे वाढतात. आणि जेव्हा सार्थ आणि ते दोघं राखीकडे होते ना तेव्हा दोघात अतिशय ठस्सन क्रिकेट चालला होता. शेवटी मात्र सार्थ यांचा विजय झाला होता. समीकरण जर पहिला आता 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. 12-34. 17 धावाची सरासरी. गोलंदाज राहुल कंटिन्यू येतोय आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीमच्या माध्यमातून 4थं षटक टाकण्यासाठी. हा जो आपण सामना पाहतोय आमचे खास परममित्र कपिल पाटील मॅन फॉर सरवली यांच्याकडून ठाकूरपाडा प्रीमियर लीगसाठी आणि खास 40+ ची नाईट टुर्नामेंट त्यासाठी बुमबुम सुभाष ठाकरेला शुभेच्छा दे. धन्यवाद कपिल पाटील मॅन फॉर सरवली. सज्ज होताना यावेळेस मात्र लाईन कुठे चेक करतील पंचांची तर डावे एसटी सोडून होती. पंचाची दोन्ही समांतरिषित वाईटचा इशारा येतोय आणि एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते 33. अजून 33 निम्मा प्लाक पार केलंय. सामना सोपं नाही आहे कारण की खूप मोठं खेळाडू खेळपट्टीवर आहे. टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. फक्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवली तर मात्र पाहतोय आपण गोलंदाज
राहुलवर मोठा दबाव असेल, कारण की समोर आहे आतापर्यंत विचारला पण 3 चेंडूचा सामना केले, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार मारले सुभाष ठाकरे यांनी. अतिशय वेगात वारे सुद्धा वाहताना खूप गरमीचं क्षण पाहतोय आपण. हवेचा वेग, जिथे वारा तिथेच फटके मारा, पण हा फटका कुठे मारेल, शक्तीचा अफाट वापर सातत्याने करतोय सुभाष ठाकरे. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्रा हा फटका पाहतोय आपण वाईडिश लॉंगॉनकडे. गॅपमध्ये चेंडू नाहीये, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी तर मात्र करेल काय, आणि आता मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल, कारण की आता मात्र पंचाचा बोट पाहतोय आपण आकाशाकडे. शेवटी मात्र धावच्या स्वरूपात भगवान ठाकरे बाद. ठाकूरपाडा या गावाचा लंबी रेस का घोडा हर्षल भोईर खूप मोठी चर्चा दोन्ही बॅटरमध्ये. इथून मात्र सोपं आव्हान नाही अजून. पाणी लागेल तर लगेच आपण मागू शकता बरं. राहुल सज्ज होताना समोर. या स्पर्धा सफल क्रॉस झाला होता आणि इथे मात्र निश्चित आता मात्र स्ट्राईक पासून वंचित ठेवेल का इथे मात्र पाहतोय आपण. हा षटक खूप निर्णायक घेऊन आलाय तो म्हणजे राहुल. अतिशय अप्रतिम षटक आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं आपण. याच पात्र हा फटका फ्लिक केलाय, पण इथं मात्र निश्चित चांगलं अनुमान घेऊन हा खेळ कंप्लीट केलंय. जसा आला तसा परतीचा प्रवास करताना तर मात्र हर्षल वापशी करताना पाहतोय आपण. आता मात्र मिलिंद ठाकरे खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. मिलिंद ठाकरे येतोय खेळपट्टी नवीन बॅटर्स. दोन वर दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण की अंतिम षटकामध्ये सुभाष ठाकरे प्रयत्न करेल, पण या 2 चेंडूवर एकतरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा मात्र यावेळेस एक सिंगल दुविधा मनस्थितीमध्ये असेल. आता मात्र सुभाष ठाकरे सिंगल घ्यायची की मोठ्या फटक्याकडे जायचं आहे. ती रिक्षा कोणाची आहे कृपया करून आपण त्याचं तोंड रांजुली गावाकडे कोण लावायचं आहे. रोडवर जी रिक्षा आहे त्याला आवाज येतोय का? दोन्ही रिक्षा त्याला सहकार्य करायचे. ओ हो उछाल दिया है गेंद को. खूप मोठा षटकार. आता मात्र 6 चेंडूमध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर जर स्ट्राईक मिळाली तर 5 चेंडूमध्ये सुभाष ठाकरे काही पण करू शकतो. रिक्षा कोणाची आहे? ती रिक्षा मागच्या साईडला, ठीक आमच्या समोरच्या साईडला, व्यासपीठाच्या समोरच्या साईडला. तुझी आहे का? याची आहे. मग मी काय हिंदीत बोललो का? ऋतिक येतोय डावखोरा हा गोलंदाज. आता मात्र कडवं आव्हान असेल. पहिल्या चेंडूवर जर स्ट्राईक मिळाली तर निश्चित सामना रंगात 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 घेऊन येईल बॅटर सुभाष ठाकरे. तब्बल 24 धावा 6 चेंडूमध्ये. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. ठाकूरपाडा प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व पाहतोय आपण. चला सर्व थांबवायचे.
ऋतिक आलंय. ए दादा ती पण रिक्षा काढायची ती पण काढ. ती पण घे. यस हा हा ती समोरची गोट्या दादा हा ती पण घे. आणि पहिल्या चेंडू मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न फक्त सिंगलला त्याची आवश्यकता पण आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 24. याच पात्र हा फटका मोठा आहे. षटकार आलंय. 4-18 चांगला फटका होता. पहिला आपण थोडासा शॉर्ट चेंडू त्यावर मात्र पुलचा फटका होता. 4-18 समीकरण. सामना संपला नाहीये. पहिल्या सामन्यात सुद्धा या टीमने मोठी धावसंख्या उभी करून हा संघ पराभूत झाला होता. पण आता मात्र निश्चित खातं उघडतोय की आपला गुन्हाचं पाहायचंय परत एकदा. आणि आता मात्र जाईल चेंडू. जाईल 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 जाईल. सीमा पार आलाय हा शेट चौकार. 3-14. आता मात्र कठीण असेल. निश्चित हेच सांगत असेल सुभाष ठाकरे की आता मात्र तुला षटकार मारण्यासाठी जावं लागेल. तीन चेंडू 14 असं समीकरण. ऋतिक चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज ऋतिक. नाही सर्वांना नियम सारखेच आहेत. फेअर चेंडू आहे. पाहतोय आपण डाव्या टी आणि मधल्या टीच्या वरतून चेंडू चाललाय. खूपच चांगलं रिप्ले प्रिन्स म्यूजिकच्या माध्यमातून पाहतोय आपण. आता मात्र निश्चित गावदेवी या टीमसाठी थोडंसं आव्हान खडतर बनलंय. आता मात्र निश्चित चेंडू शिल्लक इथे मात्र पाहतोय 2 आणि सामना जिंकण्यासाठी अजून 14 धावांची आवश्यकता आहे. चांगली पंचाची भूमिका पाहतोय आपण.
सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस मात्र उंच फटका आहे आणि इथं मात्र निश्चित एक सिंगल. का बॅटिंग अतिशय तुफानी केली होती. लेट आहे पण ग्रेट आहे. पाहतोय सुभाष ठाकरे किती क्रमांकावर आला होता. खास जर पाहिला आपण 5व्या क्रमांकावर. हे समजत नाही जेव्हा तुमचं एक मेन ट्रम्प कार्ड बॅटर आहे तुम्ही एवढा क्रमांक लेट का करू शकता. चांगला चेंडू अतिशय अप्रतिम. इथं मात्र निश्चित खातं उघडलं गेलं पाहतोय आपण प्रेम इंटरप्राइज टीमचं आणि हाडलं गावदेवी संघ. तर सामना ठरलाय. ज्यांनी अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलं तो म्हणजे सलामीचा बॅटर ठरलाय सामनावीर संतोष. ठरलाय सामनावीर संतोष. आपण या लगेच. मॅनेजमेंटसाठी की आम्हाला खास 2 बक्षीस स्पॉन्सर केले. त्यामधून ही जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे पाहतोय आपण स्वर्गीय गोरखनाथ ठाकरे, स्वर्गीय मंदाबाई ठाकरे यांच्या स्मार्ट सावी इंटरप्राइज स्टँडर्ड सोलर पॉवरचे प्रोप्रायटर आदिनाथ विशाल ठाकरे यांच्या माध्यमातून आणि खूप थंडा हो जाए पाहतो आमचे स्वप्नील दाजींचे पिताश्री भरत शेठ ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून खूप ठंडा हो जाए. याच्यानंतर जो सामना होईल बळीराम स्पोर्ट विपक्ष प्रेम इंटरप्राइजेस. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. देवा ठाकोर चेंडू इकडे सोपवायचा आहे. आज गोविंदराव यांनी एकच चेंडूचा सामना केला होता. 2 धावा बनवल्या पण टीम विजय महत्वाचं असतंय. संतोष या आपण. चला मॅनेजमेंटचे ट्रॉफी आणि थंडा घेऊन यायचे. व्यासपीठावर आमचे अरुण दादा यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम अरुण दादा. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅच. कबीर दादा चला बॅटर पाठवायचे. ओम साई डाबा उर्षभ की बल्लेबाजी और गेंदबाजी देखना ना भूलिए. सागर की वो लंबे लंबे 6 वाली पारी को ना भूलिए. यस यस. तर मॅनेजमेंट साठी आमच्या गावाचे एक खूप चांगले व्यक्तिमत्व, कम बोलणारे पण खूप चांगले बोलणारे अरुण तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅनेजमेंटचा पुरस्कार. टाळ्यांचा आवाज. ओमसाई डाबा टीमचे दोन्ही सलामीचे बॅटर. तर मॅनेजमेंटचा पुरस्कार देताना आपण पाहतोय अरुण तरे साहेब यांच्या शुभ हस्ते संतोष. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. आणि कॉमेडी बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. पुढचं दातो वर्णन करण्यासाठी व्हॉइस ऑफ भिवंडी